नमस्कार सर्वांना. आज आपण 1.4 धडा बी स्मार्ट हा घेणार आहे. स्मार्ट हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये SMART, त्याच्यामध्ये आता मी जसं स्क्रोल करतोय तुम्हाला इथं ॲक्रॉस्टिक दिसतंय बघा. हे दिसलं का? ACROSTIC. An acrostic is a form of writing where the first letters in each of the lines forms another word. For example, friend. म्हणजे उदाहरण त्यांनी दिले फ्रेंड. तर ह्या फ्रेंड ह्या शब्दावरून म्हणजे पहिला शब्द काय आहे? फ्रेंड. तर फ्रेंडपासून आपण नवीन शब्द तयार करू शकतो, स्वतंत्र शब्द तयार करू शकतो. फ्रेंडमध्ये दुसरा शब्द काय आहे? आर. आरपासून आपण दुसरा शब्द उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. बघा, हे बघा इथं लिहिलं आहे बघा कोपऱ्यामध्ये. एफ पासनं काय बनलं आहे? फेथफुल. आरपासनं रिस्पेक्टेबल. आयपासनं इन्स्पायरिंग. ईपासनं एनकरेजिंग. एनपासनं नोबल. डीपासनं डिपेंडेबल. म्हणजे फ्रेंड ह्या शब्दा अखंड शब्दापासून प्रत्येक शब्दापासून एक नवीन शब्द बनू शकतो. असे कुठल्याही शब्दाचं आपण बनवलं तर ह्याला आपण म्हणतो ॲक्रॉस्टिक. काय म्हणतो? ॲक्रॉस्टिक. तुम्हाला प्रश्न असेल की अमुक अमुक शब्दाचा ॲक्रॉस्टिक तयार करा, समजा फ्रेंड शब्दाचा, तर तुम्ही फ्रेंडचा पहिलं काय आहे? एफपासून तुम्ही कोणताही शब्द तयार करू शकता. कळलं का? पण तो त्याचा अर्थ काही ना काहीतरी अर्थपूर्ण व्हायला पाहिजे ना अर्थ. ठीक आहे. तर ॲक्रॉस्टिक असतात. कोणतेही तुम्ही मनापासून ॲक्रॉस्टिक तयार करू शकता असं सांगतात. धडा बघू आपण. धड्याचं नाव आहे बी स्मार्ट. म्हणजे काय व्हा? यशस्वी बना, स्मार्ट बना. काय बना? स्मार्ट बना, यशस्वी बना. ठीक आहे. चॅम्पियन्स आर मेड इन जिम्स. चॅम्पियन्स जे असतात म्हणजे जे क्रीडा स्पर्धेमधले विजेते, म्हणजे जिम शब्द वापरलेला आहे तिथं, म्हणून सांगतोय की क्रीडा स्पर्धेमधले जे विजेते असतात ते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. दे आरंट मेड इन जिम्स. लक्षात. हे जे चॅम्पियन्स असतात आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. काय? अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. तर त्यांच्यामध्ये काय असायला पाहिजे? दृढ इच्छा म्हणजे डिझायर. नंतर स्वप्न असायला पाहिजे, ड्रीम असायला पाहिजे, दूरदृष्टी असायला पाहिजे, विजन असायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर असतील तर तो चॅम्पियन बनू शकतो, म्हणजे विजेता बनू शकतो, म्हणजेच काय? यशस्वी बनू शकतो. किंवा धड्याचं नाव जे आहे ते स्मार्ट बनू शकतो. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्यांच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य असायला पाहिजे. ते म्हणतात की त्यांच्यामध्ये स्किल आणि विल हे दोन्ही गोष्टी असायलाच पाहिजे, अनिवार्य आहेत असे ते म्हणतात. स्किल म्हणजे काय? कौशल्य. आणि विल म्हणजे काय? इच्छाशक्ती. कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी असायलाच पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. जे सक्सेसफुल झालेले लोक आहेत, कळलं का? जे सक्सेसफुल झालेले लोक आहेत, थ्राईव्ह इन द सेम मॅनर, अशाच पद्धतीने हे यशस्वी झालेले आहेत. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आपल्या सर्वांकडे नॅचरल टॅलेंट आहे, म्हणजे जन्मजात किंवा उपजात अशी कौशल्य आहेत, बुद्धी कौशल्य आहेत. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर आपण ह्याचा उपयोग केला, आपल्या टॅलेंटचा उपयोग केला, आपल्या बुद्धी कौशल्याचा उपयोग केला, आपल्या मनामध्ये एखादा गोल, एखादं ध्येय आपण सेट केलं तर आपण जीवनामध्ये सक्सेस मिळवू शकतो. आपल्याला त्यामध्ये यश मिळू शकते. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. तर आपल्याला आपले ध्येय गाठता येईल, मात्र त्यासाठी आपल्याला ॲक्शन देखील घ्यावी लागेल, काय ना काय कृती करावी लागेल, तरच ते अचीव होतील, आपल्याला प्राप्त होतील. कृतीच आपण केली नाही. आपल्याला येतं 10वीमध्ये छान टक्के पाहिजे, 80च्या पुढं 90च्या पुढं टक्के पाहिजे. स्वप्न आहेत सर्व, मगाशी सांगितले चॅम्पियन बनण्यासाठी गुण आहेत आपल्यामध्ये, मात्र आपल्यामध्ये ॲक्शनच नाही आहे. म्हणजे आपण अभ्यासच करत नाही आहे. आता सध्याच्या घडीला आपण PDF जो पुस्तकं आहेत ते वाचतच नाही आहे, किंवा जे शिकवलेलं त्याचा अभ्यासच करत नाही आहे. ठीक आहे. तर कृती पाहिजे असते म्हणतात. सेटिंग गोल्स
हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. तर एखादं ध्येय निश्चित करायचं आहे तर त्यासाठी 2 ॲसेट्स आहेत, म्हणजे 2 पैलू लक्षात आपण घ्यायला पाहिजे. ते म्हणतात, पहिलं आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. तर ते पहिलं सांगतात की तुमच्यामध्ये काय पाहिजे ध्येय निश्चित करण्यासाठी. 2 गोष्टी. कोणतं? तर पहिलं आहे नवनिर्मिती करण्याची जी क्षमता आहे, ओरिजिनॅलिटी, त्याने शब्द वापरले ओरिजिनॅलिटी. तर त्याची सेन्स म्हणजे त्याची जाणीव आपल्यामध्ये पाहिजे. आणि दुसरं म्हणतात एखादं ध्येय आहे आणि त्याचा मार्गची जी पायऱ्या आहेत ती सुस्पष्ट करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, इल्युमिनेट करण्याच्या पायऱ्या, ह्या देखील आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग ते प्रकाशमान म्हणजे त्यांनी कसं वापरलं शब्द स्टेपिंग स्टोन. स्टेपिंग स्टोन म्हणजे काय? प्रकाशमान करणारा एखादा दगड, मौल्यवान दगड, मैलाचा दगड असं. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. परस्युइंग दॅम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन्स. जे गोल्स असतात म्हणजे जे आपले ध्येय आहेत ते आपल्या मनामध्ये सतत पाहिजे, त्यासाठी कृती आपण करत राहायला पाहिजे, ताकी आपलं बेटर फ्युचर सिच्युएशन म्हणजे भविष्य आपलं जे आहे, भविष्यामधल्या स्थिती जी आहे आपली चांगली असेल. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. तर हे जे असतं त्याचा पाठपुरवठा देखील आपण करायला पाहिजे, हे ते सांगतात. ध्येय समोर जर असेल तर ही आपली आयुष्याची जी गाडी आहे ती ह्या रुळावरून न घसरता जीवनरूपी जी नौका आहे, स्टिअर शब्द आलेला तिथं तो ब्लॅकमध्ये दिसतोय तुम्हाला हायलाईट केलेला. स्टिअर शब्द हा नौका संबंधित आहे. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की आयुष्याची गाडी जी आहे रुळावरून न घसरता किंवा जीवनरूपी नौका जी आहे तर ती न भरकटता ठरवलेले जे मार्ग आहे त्याच्यावरून आपल्याला पुढं नेता येईल. ठीक आहे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. लक्षात ठेवा, आपल्याला ध्येय निश्चित करणे म्हणजे निश्चित करायला काय वेळ लागत नाही किंवा अवघड नाही की मला असं असं बनायचं आहे, मला भविष्यात डॉक्टर बनायचं आहे, मला भविष्यात इंजिनियर बनायचं आहे, मला काय असेल बिझनेसमॅन बनायचं किंवा जे काय बनायचं आहे, तर ते ध्येय आपलं सेट करायचं आहे. तर ते सेट करताना म्हणजे एवढी अवघड गोष्ट नाही ते म्हणतात, ते दिसताना सोपं वाटतं आपल्याला, बट फॉर सम टाईम फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण काही लोकांसाठी स्वप्न खूप असतात परंतु त्यांना खूप ते चॅलेंजिंग असतं. अहो, आनंद त्यामध्येच आहे की चॅलेंज ॲक्सेप्ट करणे, जे आव्हान आहे ते ॲक्सेप्ट करणे आणि आगेकूच करणे. फिअर ऑफ फेलियर मे बी अवॉइडेड इन ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. बघा, इन ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स म्हणजे तुम्हाला गोलच नाही आहे, गोल्स म्हणजे तुम्हाला ध्येयच नाही आहे, तर त्याच्यामध्ये ती भीती नेहमी सतत राहते की आपण ह्यामध्ये पास होऊ का, आपल्याला अमुक अमुक गोष्टीमध्ये यश प्राप्त होईल का, का आपण त्यात फेल होऊ. ही जी भीती आहे म्हणजे फिअर ऑफ फेलियर ही नसती जेव्हा तुम्ही गोल्स सेट करता, कळलं का. आणि इन ॲब्सेन्स ऑफ एनी गोल तर तो फेलियरची भीती जी असते ती असते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. अर्थात प्रत्येकाला हे डिसाईड करावं लागतं की शेवटी आपल्याला जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी सांगितलेले 5 पायऱ्या ते सांगतात की तुम्हाला एखादं यश प्राप्त करायचं आहे किंवा ध्येय प्राप्त करायचं आहे त्यासाठी 5 पायऱ्या आहेत. आणि ह्या 5 पायऱ्या, ह्या धड्याचं नाव जे आहे बी स्मार्ट, ह्या स्मार्ट शब्दाचा ॲक्रोस्टिक केलेला आहे. म्हणजे एसपासनं, एमपासनं, एपासनं, आरपासनं आणि टीपासनं. हे बघा, स्मार्ट गोल्स आर मेथॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय जे असतात, लक्षात ठेवा, ही एक आपल्याला यश मिळवण्याची मदत करणारी एक विचार पद्धती आहे. स्मार्ट म्हणजे काय, त्यातला स्मार्टमधला एस शब्द ते म्हणतात ते आहेत स्पेसिफिक. एम काय आहे, मेजरेबल. ए काय आहे, अचिवेबल. आर काय आहे, रिअलिस्टिक. आणि टी काय आहे, टाईम बाउंड. आणि हे जे SMART स्मार्ट शब्द यांनी बनलेला आहे, हे जर आपण समजून घेतलं तर कुठलंही ध्येय आपण प्राप्त करू शकतो. तर पहिलं
ते सांगतात स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. एखादं ध्येय जे स्मार्ट असेल तर त्याला एक मार्गदर्शक सूची असते. तर पहिलं एस फॉर स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे निश्चित करणे, एखादं ध्येय निश्चित करणे. पायऱ्या काय आहे यश मिळवण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी पायऱ्या काय आहे? पहिलं आहे स्पेसिफिक. पहिलं स्पेसिफिक व्हा. इन्व्हॉल्व्स, त्यामध्ये काय काय आहे? इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची, सुधारणा करायची, तर त्यामधल्या चुका काय आहेत त्या बघा. छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत, त्याचं क्षेत्र किती आहे, स्पेसिफिक एरिया काय आहे ते मोजा, शोधा. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जेवढं क्षेत्रफळ जास्त असेल तेवढं तुमचा गोल जो आहे तुम्ही प्राप्त करू शकता. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. ह्याच्यामुळं काय होईल की जे मापदंड आहेत ते प्राप्त करण्यासाठी एखादं यश, तर ते सोयीस्कर होईल. तुमच्या मार्गात ते सोयीस्कर होईल. फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. ते एखादी बिल्डिंग तुम्हाला बांधायची आहे, तर तिथं तुम्ही पहिले विचार करणार आहे की किती कॅपॅसिटीची बांधायची, म्हणजे त्याची साईज काय आहे. साईज म्हणजे क्षेत्रफळ, एरिया येईल. एरिया तुम्हाला माहीत पाहिजे, ठीक आहे. आणि हाऊ लाँग इट कॅन बी स्ट्रेच. मग तुम्हाला ते ध्येय गाठायचं आहे, म्हणजे ती बिल्डिंग तयार करायची, तर त्याला तुम्हाला किती वेळ देता येईल. म्हणजे एखादं ध्येय गाठायचं आहे तर पहिले ह्या पायऱ्या इन्व्हॉल्ड व्हायला पाहिजे त्यामध्ये, म्हणून ते स्पेसिफिक असा पहिला पॉईंट आहे. नंतर आहे एम फॉर मेजरेबल. पान नंबर 22वर आहे. मेजरेबल म्हणजे काय? मोजता येण्यासारखे, ठीक आहे. तर क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजे ध्येयाचा जो परिणाम आहे तो निश्चित केला आपण, तर प्रगती जी आहे त्याचं मापन करण्याचं जे विशिष्ट मार्ग आहे तो आपल्याला आखता येईल. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. तर ह्याच्यामध्ये काय ते सांगतात आणखी की ह्याच्यामुळं काय होईल, ध्येयपूर्तीचा जो संपूर्ण टाईम लागणार आहे, कालावधी लागणार आहे, तर त्या कामगिरीचे जे तुम्हाला बेंचमार्क ठरवता येईल. बेंचमार्क म्हणजे त्याचे मानक ठरवता येतात आणि सुधारण्याची संधी सोपी होऊन जाते. त्यासाठी ते एक उदाहरण देतात. वाईल प्लेईंग फुटबॉल खेळाचं ते उदाहरण देतात. ते म्हणतात वाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईंड. म्हणजे ते म्हणतात की जेव्हा तुम्ही मैदानी खेळ फुटबॉल खेळता त्यामध्ये जे खेळाडू असतात बघा, या प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असते. प्रत्येक खेळाडूचे पोझिशन्स वेगवेगळे असतात. गोलकीपर्स असतात बघा, स्ट्रायकर असतात, नंतर सेंटर फॉरवर्ड वगैरे. हे म्हणजे प्रत्येकाला एक वेगळी कामगिरी दिलेली असती. प्रत्येक खेळाडूला एक वेगळी भूमिका दिली असती त्या खेळामध्ये. क्रिकेटमध्ये आहे बघा, तुम्ही बघितलं असेल की फास्ट बॉलर आहे, मीडियम फास्ट आहे, स्पिनर आहेत, गुगली बॉलर आहेत. बॉलिंगनुसार फिल्डिंग रचली जाते, बरोबर, आणि त्यानुसार बॅट्समॅनला आऊट करतात. आणि बॅट्समॅन आऊट होत गेले किंवा त्यांचा स्कोअर कमी झाला तर जी दुसरी टीम आहे तर त्यांना ते यश गाठणं सोपं होऊन जातं. तर हा एक टीमवर्क आहे. टीमवर्क आहे. तर ते म्हणतात की आपल्याला यश गाठायचं आहे तर दुसरी पायरी म्हणजे मेजरेबल, की आपल्याला ते मोजता यायला पाहिजे, ठीक आहे. तिसरी स्टेप आहे अचिवेबल. म्हणजे काय की साध्य करण्यायोग्य, म्हणजे आपल्याला ते अचीव होऊ शकतं. कळलं का की आम्हाला ते ध्येय प्राप्त करायचं आहे, ते मला साधता येईल. काय म्हणतात, सेटिंग गोल्स कॅन बी कम्प्लिटेड इन डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे एखाद्या ठराविक कालावधीत तुम्ही पूर्ण करता येईल अशी ध्येये तुम्ही ठरवावीत. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. कळलं का? तर अशी विस्तृत ध्येय तुम्ही पूर्ण करण्याची ही जी पहिली पायरी आहे, किंवा त्याला स्टेपिंग स्टोन, परत शब्द आले बघा, मैलाचा दगड बनण्याचे काम करतात. आणि त्यातून कित्येकदा असं होतं की भविष्यामधील आपले जे करिअर आहे, कार्यकिर्द ते ठरू शकतं. आलं लक्षात? आता तुम्ही 10वीला आहे, हे 10वीवर तुमचं लक्ष पाहिजे. अर्थात तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळतील आणि पुढचे जे ध्येय आहेत म्हणजे कार्यकिर्द तुमचे करिअर जे आहेत त्याला हे
बेस हा ठरू शकतो. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आता विद्यार्थी, आपण आता विद्यार्थी दशेत आहे, तर आपण आज विचार केला की मला बाबा प्रेसिडेंट व्हायचं आहे, राष्ट्रपती व्हायचं आहे, किंवा प्रधानमंत्री व्हायचं आहे, प्राईम मिनिस्टर व्हायचं, तर आपण होप करू शकतो की भविष्यामध्ये ही उंची, फ्युचरमध्ये ही हाईट आपण गाठू शकतो. पण आज गाठू शकतो का? नाही गाठू शकत. मला भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचं आहे, आर्किटेक्चर व्हायचं आहे, जे काय आपले ध्येय आहे ते आज होऊ शकत नाही आपण. पण त्याच्यासाठी जे लागणार आहेत, 10वी पाहिजे ना आपल्याला, त्यासाठी पुढं गेल्यावर 12वी लागणार आहे आपल्याला त्यासाठी. कळालं का? तर त्यासाठी ह्या आपण स्टेप्स आजमावू शकतो आणि ते आपण आजमावणारच आहे. ठीक आहे. आम्ही करोनाला घाबरणार नाही, पण काळजी घेणार आहे सर्वांनी. आलं का लक्षात? सर्वांनी काळजी घेणे, अभ्यास देखील करणे. आपण इयत्ता 10वीला आहे. पुढची स्टेप आहे ते सांगतात की काय बनायचं आपल्याला ते यश गाठण्यासाठी. स्मार्ट शब्दामधला आर शब्द आला आहे. आर म्हणजे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. वास्तववादी पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. स्वतःला जे गुण आहेत, म्हणजे अवगत असलेले जे कौशल्य आहेत व आपली जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे क्षमता जी आहे, त्यांनी ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य जर तुम्हाला मिळवायचं आहे तर त्याला टाईम द्यावा लागेल, वेळ द्यावा लागेल. कमी वेळामध्ये ते होणार नाही. आलं का लक्षात? कमी कालावधीत एखाद्या विषयात तुम्हाला खूप पारंगत व्हायचं आहे, म्हणजे ती अपेक्षा जी आहे, तर ती अपेक्षा ठेवणे हे देखील काय आहे ते म्हणतात अनरिअलिस्टिक आहे, म्हणजे अवास्तव आहे. आलं का लक्षात? कमी टाईममध्ये यश मिळत नाही. लक्षात ठेवा. कमी वेळेमध्ये पैसा मिळत नाही. जे कोण ऐकतंय त्यांनी देखील हे ऐका. फास्ट मनी मिळत नाही, फास्ट यश मिळत नाही. त्यासाठी परिश्रम करावे लागतात, खूप परिश्रम करावे लागतात. इयत्ता 10वीची मुलं, तुम्हाला वारंवार सांगतोय मी, आपल्याला परिश्रम करायचंच आहे. आपल्याकडं म्हणजे आपल्याला म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आपण आहे की बघा, आता आपण घरीच आहे, आपण आता या अशा पद्धतीने शिकवत आहे आपण, आणि तुम्ही शिकत आहात. ठीक आहे. पण काही असेल, आपला आपला अभ्यास करत राहणे. ठीक आहे. वास्तववादी होणे. कमी टाईममध्ये होत नाही. पाठांतर करायला तुम्ही गेला, लक्षात ठेवा, हा पॉईंट त्याला म्हणजे टच होतो आहे की कमी टाईममध्ये होणार नाही ते. एखादं सेमीचे मुलं आहेत तुम्ही कोण, त्यांनी ऐका की सायन्सचं उत्तर आहे, तुम्ही पाठ करताय, नाही लगेच होणार ते. तुम्हाला कष्ट करावे लागेल. तुम्हाला ते आन्सर, मोठा आन्सर डिवाईड करावं लागेल 3 लाईन्समध्ये, 2 लाईन्समध्ये. वारंवार तुम्हाला मेमरी चेक करावी लागेल, स्वतःची मेमरी रिकॉलिंग म्हणतात, ती पद्धत वापरावी लागेल. काळजी देखील घ्यावी लागेल आपल्याला. आपण बाहेर तर पडत नाही आहे, मात्र हे घरी म्हणजे ही काळजी घेऊन अभ्यास, म्हणजे आपल्याला सगळ्या अँगल आपलं ऑलराऊंडर व्हायचं आहे, असं सांगायचं मला. आलं लक्षात? ठीक आहे. तर टाईम इज अनरिअलिस्टिक. बिईंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल. जर आपण वास्तववादी झालो तर आपल्याला ते यश प्राप्त होऊ शकतं. इफ डिफेन्सिव्ह नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर आपण डिफेन्सिव्ह नॉट ॲग्रेसिव्ह, कळलं का? तर आपण ॲग्रेसिव्ह पण नाही पाहिजे आणि डिफेन्सिव्ह पण नाही पाहिजे. नाही तर त्यामुळं काय होईल की हे रिअलिझम जे आहे, त्याचं वास्तव जे आहे आपल्या यशमधलं, हे निघून जाईल. we must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. म्हणजे आपल्या मनामध्ये ते चित्र स्पष्ट पाहिजे की आपल्याला आपलं ध्येय काय आहे, आपल्याला ते कसं गाठायचं आहे. कळलं? पुढचं शेवटचा पॉईंट, स्मार्ट शब्दामधला जो टी शब्द राहतो तो आहे टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे काय? तो कालमर्यादित. ठीक आहे. इस्टॅब्लिशिंग टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे प्रत्येक ध्येय जे आहे त्याला मापदंड निश्चित करावे. म्हणजे ह्या टाईममध्ये हे मी करेल, आता होईल का नाही, पण मी प्रयत्न करेल. आलं का लक्षात? ह्याच्यामुळं काय होईल की अधिक लक्ष केंद्रित होईल आपलं,
आणि आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे आता आपण अभ्यासाबद्दल बोलतो आहे, अभ्यासासंबंधित किंवा कुठल्याही गोष्टीलाही लागू पडतं की आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पार पडू शकतो, जबाबदाऱ्या वगैरे आपण पार करू शकतो, म्हणजे ते मदत होईल त्यासाठी. ठीक आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन कमी करायचे असल्यास काय करावे लागेल हे आपल्याला माहीत आहे, कळालं का. पण वेळेत जर आपण त्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण जर आपण कृती केली नाही तर आपल्याला ते परिणाम जे आहेत, अपेक्षित परिणाम, ते शक्य नाही आहे. ठीक आहे. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग ते काय पण असेल ते म्हणतात. मग ते व्यायाम असेल, आहार असेल, आहार म्हणजे डाएट, व्यायाम म्हणजे एक्सरसाइज, आणि ताणतणाव विरहित विचार म्हणजे स्ट्रेस फ्री थॉट्स. ऑल दोज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला कुठलीही मनाची द्विधावस्था म्हणजे हेजिटेंट न होता हे करायचं आहे. मनामध्ये कुठली शंका किंवा काय म्हणतात ते इनडिफरन्स म्हणजे उदासीनता न बाळगता एक ठरवलेला जो टाईम आहे, मुदत आहे, त्या डेडलाईन म्हणजे काय, ती मुदत, त्यात काटेकोरपणे आपण त्याचे पालन करायला पाहिजे. हे डेडलाईन शब्द बघा, हा तुम्ही जेव्हा भविष्यामध्ये म्हणजे कुठं तुम्ही जॉबला कराल, तुम्ही ITsमध्ये कामाला लागाल किंवा ऑफलाईनमध्ये असाल, मला माहीत नाही काय कसं असेल, परंतु तिथं हे शब्द वारंवार येतील. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये हे शब्द जास्त करून येतात सब्जेक्ट्समध्ये, डेडलाईन. आता इंजिनिअरिंगचे कोण विद्यार्थी असतील आणि कदाचित कोण ऐकत असेल, कोणाचे भाऊ किंवा बहीण, तर त्यांना हा शब्द कळेल की त्यांना जे काम करावं लागतं, त्यांना जे लिखाण काम करावं लागतं, सेशनल मार्क्स ज्याच्यावर असतात, तर ते कंप्लीट करायला त्यांना एक डेडलाईन असते. कळलं का. डेडलाईन म्हणजे काय लक्षात ठेवा की एक मुदत, त्या मुदतमध्ये आपण ते मुदतीमध्ये ते कंप्लीट करायला पाहिजे. पुढं ते सांगतात विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. लक्षात ठेवा हे सर्व ध्येय म्हणजे ध्येयदृष्टी, इच्छा किंवा अजून काय सांगितलं, उद्दिष्ट आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न, ही सगळी मौल्यवान आहेत, व्हॅल्युएबल आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. त्याचा फायदा काय होतो आपल्याला की हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या मी, ध्येयदृष्टी, इच्छा, उद्दिष्ट, स्वप्न, हे मौल्यवान काय आहेत, कारण त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जी आहे, इमॅजिनेशन जी आहे, ती स्पार्क ऑफ होती, म्हणजे आपण जागृत होतो आणि नेमकं आपल्याला ॲक्च्युली कुठं पोचायचं आहे त्यासाठी मदत देखील होती. इन ऑर्डर टू गेट देअर हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आर स्ट्रॅटजीज. तर ते काय सांगतात की जर आपल्याला हे प्राप्त करायचं आहे, म्हणजे यश आपल्याला हे जे प्राप्त करायचं आहे, तर साहजिकच ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला प्रोत्साहन देतातच आहे. तर तिथे पोचण्यासाठी मात्र आपल्याला काय व्हायला पाहिजे की ते इमेजेस जे आहे, म्हणजे आपल्या मनातल्या ज्या प्रतिमा आहे, त्या फक्त मनातच नाही पाहिजे, तर ते व्यावहारिक पातळीवर यायला पाहिजे, त्या कृतीमध्ये उतरायला पाहिजे, म्हणजे ॲक्शन्समध्ये यायला पाहिजे. म्हणजे आपण नुसतं एखादा विद्यार्थी म्हणत असेल की मला एवढे पर्सेंटेज पाहिजे, फक्त बोलून होणार नाही आहे, ते कळालं का, ते कृतीत देखील उतरवायला पाहिजे. तर हे महत्त्वाचं ते सांगतात. आणि त्याच्यामुळं काय होणार, आपली ही जो धोरणं जी आहेत, म्हणजे आपले ड्रीम्स जे आहेत, ते देखील आपल्याला आखता येतील. आलं का लक्षात. आपण वापरलेली म्हणजे जी ऊर्जेची म्हणजे आपली गुणवत्ता आहे आणि आपलं प्रमाण जे आहे, म्हणजे त्याच्यावर परिणाम होत असतो याचा, कळलं का. हे का ती एनर्जी लिहिलं त्यांनी बघा, द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. म्हणजे आपला रिझल्ट जो आहे त्याच्यावर त्याचा असर पडतो की आपण किती एनर्जी खर्च केली, आपण ते ध्येय गाठण्यासाठी किती क्वालिटीची आणि क्वांटिटीची दोन्ही गोष्टी सांगितलेल्या. आपली ऊर्जा जी आहे ती क्वालिटीची पण पाहिजे आणि क्वांटिटीची पण पाहिजे. तर किती आपण त्यात टाकतो तर त्या रिझल्टवर त्याचा परिणाम होतो, इम्पॅक्ट होतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. तर हे म्हणतात की आपलं जीवन जे आहे ते एका ट्रम्पेटसारखं आहे. ट्रम्पेट म्हणजे काय, म्हणजे ही तुतारी वगैरे माहिती आहे ना, रणशिंगन म्हणतात त्याला कळलं, ती वाजवतात ती तुतारी, त्याला ट्रम्पेट म्हणतात. तर आपलं जीवन तसं आहे. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन इट वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्याच्यामध्ये इनपुट काय दिलं नाही तर आउटपुट काय मिळणार नाही, लक्षात ठेवा. कारण तुतारी वाजवताना तुम्हाला काहीतरी इनपुट द्यावे लागतं, तरच त्यातनं आवाज येतो, म्हणजे आउटपुट. सक्सेस इज अ वॉक इन डार्क. यश जे आहे
ते दुसरं काय नाही, लक्षात ठेवा, अंधारातून केलेली वाटचाल. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग द नेक्स्ट प्लेस. इथं आता शेवटचा जो पार्ट चालला धड्याचा, त्याच्यामध्ये ॲक्च्युली यश जे आहे, सक्सेस, त्याची व्याख्या दिलेली आहे. तर ते काय म्हणतात, यश म्हणजे काय, अंधारातून केलेली ही वाटचाल. योग्य पाऊलवाट शोधणे हे देखील त्यातलंच एक पार्ट आहे. आवश्यक ती आपली कौशल्ये आपण स्वतः आत्मसात करणे, मास्टरिंग करणे, हे देखील त्यामध्ये येतं. आणि वाटचाल आपली पुढे चालू ठेवणे, ह्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामुळं काय होणार आहे, येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या देखील आपण पार करू शकतो. ते म्हणतात टॅकल द प्रॉब्लेम. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंडिंग द फुटिंग ऑफ आर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण जिथे आहोत तिथून पुढं जायचं, आपल्याला तिथं जाण्याची इच्छा आहे, तिथं पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकणे, नेक्स्ट स्टेप. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. जेव्हा आपण उचललेले पाऊल जे आहे, प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता आपण टाकू, तर भक्कम आधार देणारा देखील हे पाहिजे, आणि तो आधार आपल्याला मिळतो. अलग लक्षात, शेवटचा पॉईंट त्याने सांगितलेलं आहे, आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारं असायला पाहिजे, हवं. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्यांनी काय केलेलं आहे, ॲक्रोस्टिक वापरलेलं आहे. स्मार्ट ह्या शब्दाचं SMART, त्यातला S म्हणजे स्पेसिफिक, M म्हणजे मेजरेबल, A म्हणजे अचिवेबल, R म्हणजे रिअलिस्टिक, T म्हणजे R झाला, T म्हणजे टाईम बाउंड. अशा पद्धतीने ॲक्रोस्टिक वापरला आहे. आणि स्मार्ट शब्दाचा योग्य अर्थ यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला एखादं यश गाठायचं असेल तर आपल्याला काय काय स्टेप्स आहेत ह्या धड्यातून सांगितलेलं आहे. असा हा धडा आहे. धड्याचं नाव लक्षात ठेवा, 1.4 काय, बी स्मार्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा 1.4 बी स्मार्ट हा धडा पूर्ण झालेला आहे. सर्वांनी काळजी घ्या.